नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना लवकरच प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ वाढणार आहे. तुम्हाला का वाटतं? कारण तुमच्या सोबत हे नेतृत्व खंबीरपणे उभे आहे. तुकाराम बाबा असल, हरिभाऊ राठोड असल, बालाजी पाटील चाकूरकर असल, त्यासोबतच अनुप चव्हाण सर असल, हे सर्व तुमच्या सोबत एकदम खंबीरपणे उभे आहेत. तुकाराम बाबा सारखं जर नेतृत्व तुमच्या हाती असेल, आपल्याला माहिती आहे की लवकरात लवकर आता हिवाळी अधिवेशन सुद्धा सुरू होणार आहेत आणि मागच्या अधिवेशनामध्येच जे 5 महिन्याची जी घोषणा होती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ वाढायची, जे 5 महिने कार्यकाळ वाढला तो अधिवेशनामध्येच वाढलेला होता. तसंच आता लवकरात लवकर आता जर मध्ये जर जे आचारसंहिता आहे ते जर थांबली तर लवकरात लवकर असे चान्सेस आहेत की हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहेत आणि हिवाळी अधिवेशनामध्ये 100% प्रशिक्षणार्थ्यांचा जो निर्णय आहे तो लावाच लागणार आहे. त्याच्यासाठीच हे सर्व एकत्र आलेले आहेत. त्याच्यासाठी परत एकदा नागपूरला आंदोलन करायचा विषय सध्या जोरात सुरू आहे. जर प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी याची जोरात तयारी सुरू आहे आंदोलनाची आणि हिवाळी अधिवेशनामध्ये प्रशिक्षणार्थ्यांचा मुद्दा मांडून त्यांना न्याय द्यावाच लागणार आहे. त्याच्यामुळं तुमच्यासाठी बालाजी पाटील चाकूरकर असेल, अनुप चव्हाण सर असेल, हरिभाऊ राठोड भाऊ असेल, त्याच्यासोबतच तुकाराम बाबा असेल, हे सर्व नेतृत्व खंबीर नेतृत्व आहे, सगळे एकत्र आलेले आहेत आणि हे सगळे एकत्र येऊन प्रशिक्षणार्थ्यांच्या नक्कीच मागण्या मान्य करण्यासाठी हे झटत आहे. त्याच्यासाठी जोरात तयारी सुद्धा सुरू आहे. जर प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर नागपूरला परत एकदा आंदोलन होणार आहे प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी. त्याच्यामुळेच प्रशिक्षणार्थी जेवढे काही आहेत त्या सगळ्या प्रशिक्षणार्थींनी परत एकदा तयारीला लागायचं आहे. कारण हिवाळी अधिवेशन जवळ आलेलं आहे आणि मागच्या वेळेस सुद्धा अधिवेशनाच्याच वेळेत प्रशिक्षणार्थ्यांना न्याय भेटलेला होता. प्रशिक्षणार्थ्यांना 5 महिने कार्यकाळ वाढून भेटलेला होता. आता जरी तुम्हाला 5 महिने किंवा तुमचा कार्यकाळ वाढून जर पाहिजे असेल आणि तुम्हाला जर तिथंच कायमस्वरूपी जर रोजगार हवा असेल तर आता सुद्धा जे नवीन अपडेट आहे ते नक्कीच जाणून घ्या आणि त्यानुसार तुमचे पावलं उचवा. शेवटी म्हणजे हार मानायची नसती, जीत शेवट तुमचीच होणार आहे. त्याच्यामुळं शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा, थकू नका. सगळ्यांना एकमेकांना साथ द्या, सगळ्यांना सोबत घेऊन नक्कीच जेवढे काही तुकाराम बाबा असेल, गोगावले साहेब असेल, तुकाराम बाबा असेल, त्याच्यासोबत बालाजी पाटील चाकूरकर असेल, हे सगळे नेतृत्व एकटे सगळे एकत्र आलेले आहेत आणि हे सध्या मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत. म्हणजेच याची सध्या रूपरेषा सर्व तयारी सध्या सुरू आहेत आणि नक्कीच लवकरच प्रशिक्षणार्थ्यांसमोर नक्कीच हे सर्व माहिती येणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी पुन्हा एकदा तयार व्हा आणि प्रशिक्षणार्थ्यांना जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत थांबू नका. धन्यवाद.